मोनिका आपल्या सासू सुप्रियाला म्हणाली, सासू आई, तुम्ही दिवसा अजितला बोलवायला पाहिजे, रात्री तरी माझी बारी यावी. सुप्रिया हसता आपल्या सुनेला म्हणाली, रात्री तुझ्या खोलीतून खूप मोठा आवाज येत होता. पुढच्या वेळी थोडा आवाज कमी ठेव, नाहीतर तुझ्या सास्याला समजेल की आपण सासू सुनेमध्ये काय कांड चाललंय. त्यावर मोनिका हसत म्हणाली, मी तर फक्त खाली पाणी घ्यायला गेले होते, पण तुमच्या खोलीतूनही काही जास्तच आवाज येत होता. सुप्रिया हसून म्हणाली, तुझ्या सास्यांनी खूप प्रयत्न केला, पण बिचारे यशस्वी होऊ शकले नाहीत. प्रकाशजींकडून तर आता मला काहीही अपेक्षा नाही. उलट माझं मन अजून जास्त अस्वस्थ होतं, म्हणून मी विचार करत होते की रात्री मी तुझ्या खोलीतच येऊ. इतकं बोलून दोघी सासूसुना एकमेकींना मिठी मारून अजितची वाट पाहू लागल्या. काही वेळाने त्यांचा नोकर अजित आला आणि हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या आणखी एका रोमांचक कथेत. आशा करते की तुम्हाला ही कथा खूप आवडेल. एका छोट्या गावातील एकमेव मोठ्या कोठी असलेले किराणा व्यापारी होते, ज्यांना लोक प्रकाश म्हणून ओळखत. शरीराने जाड आणि मजबूत, पण बोलणे एवढे गोड की साखरही लाजेल. प्रकाश हे एक नंबरचे भेसळ करणारे, बेईमान, संधीसाधू, लोभी आणि संकुचित विचारसरणीचे व्यक्ती होते. मुख्य चौकात प्रकाश यांची मोठी किराण्याची दुकान होती. दुकानाच्या मागे गोदाम आणि दुकानाच्या वर 3 मजली घर. हे फक्त किराण्याचे दुकान नव्हते, तर एक छोटे मोठे सुपर स्टोअरच होते. रोजच्या गरजेच्या प्रत्येक वस्तू तिथे सहज मिळत, तेही कमी पैशात. प्रकाशच्या अर्ध्याहून अधिक ग्राहक उधारीवर खरेदी करत, म्हणजे गावात असे क्वचितच घर असेल जिथे प्रकाशकडून उधारी घेतली गेली नसेल. प्रकाश सर्वांना उधारी वस्तू द्यायचे, पण फक्त एका महिन्यासाठी. जर पैसे पुढच्या महिन्यात दिले नाहीत, तर पुन्हा उधारी मिळणार नाही. प्रकाशकडे भरपूर पैसा होता, पण ते प्रचंड काटकसरी होते. इतके की आतापर्यंत जाणो किती कारनामे केले होते, त्यांनाही स्वतःला आठवत नव्हते. आता ते काय करणार? महिन्यातून एकदा वसुलीसाठी जायचे, जिथून जे काही वसूल होईल ते घ्यायचे. वसुली करण्यात अजिबात संकोच वाटत नसे. त्यांच्यासोबत एक तरुण मुलगा असायचा, त्याचे नाव अजित होते. अजित प्रकाशच्या घरीच राहत होता. त्याने इंटरपर्यंत शिक्षण घेतले होते आणि प्रकाशच्या किरकोळ खास हिशोबांचे लेखाजोखा तोच बघत असे. अजित काटक आणि मजबूत शरीरयष्टीचा तरुण होता. प्रकाशची पत्नी कोविड दरम्यान निधन पावली. त्यांचा एकुलता एक मुलगा अनुराग होता, जो शिकूनसवरून परदेशात नोकरी करत होता. तो वर्षातले 11 महिने परदेशातच राहत असे आणि फक्त 1 महिना प्रकाशजवळ यायचा. प्रकाशच्या पत्नीने मरण्याच्या अगोदर 1 वर्ष आधीच त्याच्या लग्नाची व्यवस्था केली होती, गावातीलच एक खूप सुंदर मुलगी मोनिकासोबत. हे सांगून की लग्नानंतर अनुराग तिला परदेशात घेऊन जाईल, पण झाले उलट. लग्नानंतर अनुराग तिला सोडून परदेशात निघून गेला. तेव्हा मोनिका खूप रडली, पण शेवटी तिने यालाच आपले नशीब मानले आणि ती आपल्या पतीचा पुरेसा सहवासही मिळवू शकली नाही. या दरम्यान प्रकाशच्या पत्नीचेही निधन झाले. आता प्रकाशच्या घरावर जणू संकट कोसळले होते. घरात नववधू आणि तीही पूर्णपणे एकटी. प्रकाशचा एवढा मोठा व्यवसाय. काही दिवस प्रकाशची बहीण तिथे राहायला आली, पण शेवटी तीही परत गेली. तिचे स्वतःचेही घर होते. प्रकाश जणू हसणेच विसरून गेले होते. रोज रात्री दुकान बंद करून दारू पिणे हीच सवय झाली होती. प्रकाशच्या हितचिंतकांनी सुचवले की आता अनुरागने नोकरी सोडून परत यावे आणि आपला व्यवसाय सांभाळावा, पण अनुरागने स्पष्ट नकार दिला. खरं तर तो लग्नासाठीही तयार नव्हता. त्याला बाहेरच्याच विश्वात आपले सुख शोधण्याची सवय लागली होती. पण आईच्या मानसन्मानामुळे तो काही बोलू शकला नाही आणि परिणामी मोनिका त्याच्या आयुष्यात आली. अनुरागला त्याच्या नववधू मोनिकाबद्दल फारसे प्रेम वाटले नाही. मोनिका मात्र त्याच्या प्रेमासाठी तडफडत राहिली. मोनिकाने स्पष्ट सांगितले की ती मूल तेव्हाच जन्माला घालेल,
जेव्हा अनुराग तिला परदेशात घेऊन जाईल आता. घरात फक्त मोनिका, तिचा सासरा प्रकाश आणि नोकर अजितच होते. प्रकाश दिवसभर आपल्या व्यवसायात व्यस्त असायचा, त्यामुळे घरी फक्त मोनिका आणि अजितच असायचे. काही नातेवाईकांनी दबाव टाकून एक गरीब, सुंदर आणि सुशिक्षित मुलगी शोधली आणि प्रकाशचेही लग्न लावून दिले. तिचे नाव सुप्रिया होते. ती प्रकाशच्या वयाने खूप लहान होती. सुप्रिया एक घटस्फोटित स्त्री होती. तिच्या पतीने तिला वंध्य ठरवून घटस्फोट दिला होता. पण ती दिसायला सुंदर आणि हसतमुख स्वभावाची होती. प्रकाशला मूल जन्माला घालायचे नव्हते, त्यामुळे त्याला हे नाते योग्य वाटले. त्याने अनुरागचीही विचारणा केली आणि त्यानेही अनिच्छेने होकार दिला. मोनिका मात्र खुश होती. निदान आईच्या रूपात का होईना, पण घरात कोणीतरी असेल जिच्याशी ती आपले सुखदुःख शेअर करू शकेल आणि मन मोकळे करू शकेल. प्रकाश पतीचे सर्व सुख देण्याचा पूर्ण प्रयत्न करत होते, पण वय खूप जास्त झाल्यामुळे सुप्रियांना ती खुशी देऊ शकत नव्हते. जी खुशी सुप्रिया इच्छित होती, त्यांचे प्रत्येक प्रयत्न अपूर्ण राहायचे. सुप्रिया नेहमी अस्वस्थ राहायची. त्यांनी सुप्रियासोबत खूप प्रयत्न केले होते, पण काही विशेष परिणाम निघत नव्हता. जे काही शक्य होते त्यांनी केले आणि रोज तोच सिलसिला सुरू राहायचा. पण शेवटी ते थकून बाजूला झोपायचे आणि मोठ्याने खर्राटे घ्यायला लागायचे. सुप्रियाला खूप काही हवे होते, पण ती या गोष्टीने समाधानी होती की जिथे आधी काहीच नव्हते, तिथे आता निदान काहीतरी सुरू झाले. घरात कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती, पण तिच्या जीवनात प्रेम आणि समाधानाचा अभाव होता. पहिल्या लग्नात तिला केवळ मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागला होता, त्यामुळे ती प्रेमाबद्दल विचारही करू शकली नव्हती. पण या घरात तिच्या सर्व भौतिक गरजा पूर्ण होऊ लागल्या, त्यामुळे आता तिच्या शारीरिक गरजाही जागृत होऊ लागल्या. त्या गरजा पूर्ण करण्यासाठी ती कधी एकटीच वेळ घालवू लागली, तर कधी स्वतःलाच आनंद देऊ लागली. तिला जे अपूर्णत्व जाणवत होते ते भरून काढण्यासाठी तिला आता काहीतरी नवीन मार्ग हवा होता. घरात एकमेव तरुण नोकर अजित होता, जो मोनिकाची मदत करू शकला असता, पण मोनिकाने अजितकडून मदत घेणे योग्य मानले नाही. आता घरात दोन स्त्रिया होत्या, ज्या नात्याच्या बंधनामुळे एकमेकींशी आपले दुःख शेअरही करू शकत नव्हत्या. मोनिकाने सुरुवातीला सुप्रियाला आई म्हणायचे ठरवले होते, पण दोघींच्या वयात फक्त 2-3 वर्षांचा फरक होता, त्यामुळे सुप्रियानेच तिला दीदी म्हणायला सांगितले. अशा प्रकारे 6 महिने निघून गेले. प्रकाशजींनी 3 मजली घरात अजितसाठीही एक स्वतंत्र खोली बांधून ठेवली होती. अजित हा घराचाच एक भाग झाला होता. त्याचे जेवण-नाश्ता सगळं घरातच व्हायचं. तो सुप्रियाला सेठानी आणि मोनिकाला भावोजी म्हणायचा. अजित देखणा आणि स्मार्ट तरुण होता. नेहमी स्वच्छनेटका राहायचा आणि प्रकाशजींच्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींवर लक्ष ठेवायचा. कारण प्रकाशजींच्या संपूर्ण हिशोबात आणि व्यवसायात काय सुरू आहे याची सर्व माहिती अजितलाच असायची. आता तर वसुलीवरही तोच जाऊ लागला होता. प्रकाशजींसारखाच तोही आता अशा गोष्टींमध्ये माहिर झाला होता. जेव्हा तो वसुलीवर जात असे, तेव्हा त्याला अनेक गोष्टी सहज मिळत असत. प्रकाशजींना जेव्हा याची कल्पना आली, तेव्हा त्यांनी अजितला कठोर इशारा दिला की तो हे सर्व थांबवेल आणि त्याच्याकडून वचन घेतले की 25 वर्षांचे झाल्यावरच त्याचे लग्न लावून देतील. दरम्यान अजित मोनिका आणि सुप्रियाशी खूप जवळीक साधू लागला होता. रात्री जेव्हा प्रकाशजी जोरात खर्राटे घेत, तेव्हा सुप्रिया कधी कधी वरच्या मजल्यावर मोनिकाच्या खोलीत झोपायला जायची. तिथे दोघी उशिरापर्यंत गप्पा शामस्करी करायच्या, मग टीव्ही पाहता पाहता झोपून जायच्या. एका रात्री जोरदार पाऊस सुरू होता. प्रकाशजी थंडीचे कारण देऊन 2 पेग मारून झोपून गेले, पण सुप्रियाच्या मनात काहीतरी वेगळे सुरू झाले. तिनेही एक मोठा पेग बनवला आणि गिलास घेऊन वर मोनिकाच्या खोलीत गेली. मोनिका तिला पेग घेताना पाहून हसू लागली आणि म्हणाली, दीदी, आज काय करण्याचा मूड आहे? सुप्रियाने पटकन दरवाजा
बंद केला आणि म्हणाली, चल आज आपणही पिऊन पाहूया. मोनिकाने तिला नकार दिला, पण सुप्रियाने आग्रह केला, चल थोडं थोडं तरी पिऊ. शेवटी दोघींनी कसाबसा 2-4 घोट गळ्याखाली उतरवले. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. विजा कडाडत होत्या आणि थंडी प्रचंड वाढली होती. त्यामुळे दोघी उबदार रळजीत शिरल्या. त्याच वेळी अजित पाणी पिण्यासाठी उठला. मोनिकाच्या खोलीत दिवा चालू पाहून तो खोलीच्या बाहेरच लपून पाहू लागला. दरम्यान मोनिका बाथरूममध्ये गेली. त्यामुळे सुप्रियाने तिचा मोबाईल उचलला. तिने पाहिले की मोनिका काहीतरी रोमांचक व्हिडिओ पाहत होती. सुप्रियाचे पूर्ण लक्ष त्या व्हिडिओकडे गेले. तो अतिशय उत्कंठावर्धक होता. तिच्या मनात काहीतरी हालचाल होत असल्याचे तिला जाणवले. तेव्हाच तिने पाहिले की मोनिका बाथरूममधून परत आली होती आणि तिच्या शेजारी उभी होती. दोघींच्या नजरा भिडल्या. त्या नजरेत एक विचित्र समज आणि खोल भावना होत्या. सुप्रियाने पटकन मोबाईल बाजूला ठेवला. मोनिकाने खोलीचा दिवा बंद केला आणि रळजीत शिरली. खोलीत पूर्ण शांतता होती. अचानक एक जोरदार वीज कडाडली. मोनिका घाबरून सुप्रियाला चिटली. आता परिस्थिती अशी होती की दोघी एकमेकींना आधार देऊ लागल्या. मोनिकाने सुप्रियाला घट्ट धरले होते आणि दोघी एकमेकींत हरवून गेल्या. बराच वेळ एकमेकांसोबत घालवल्यानंतर दोघी एकमेकांचे हात हातात घेऊन शांतपणे बसल्या. अजित खूप काळजीपूर्वक त्या दोघींच्या हालचाली पाहत होता. आता त्या दोघींना थकवा जाणवत होता, पण त्यांची मैत्री आणि परस्पर समजूत त्यांना अधिक जवळ आणत होती. त्यांच्यात एक गहन भावनिक नातं तयार झालं होतं. मोनिकाने हलक्या हसत म्हटलं, तुझ्यासोबत वेळ घालवून नेहमी शांत वाटतं. सुप्रियाने तिच्या बोलण्याला दुजोरा दिला आणि दोघी हातात हात घेऊन झोपल्या. बिजलीच्या कडकडाटाने आणि बाहेर पडणाऱ्या जोरदार पावसाने वातावरण अधिकच थंड झाले. दोघींनी एकमेकींना आधार देण्यासाठी जवळ येऊन रळजी पांघरली. त्यांची मैत्री आणखी घट्ट झाली होती. नाते बदलले होते. मोनिकाने सुप्रियाला म्हणाली, तुझे माझ्यावरील प्रेम मला नेहमी खास वाटते. सुप्रियाने हसत उत्तर दिले, तू देखील माझ्यासाठी खूप खास आहेस. काही वेळाने दोघींनी निवांत झोपण्याचा निर्णय घेतला. त्यांची चर्चा आणि एकत्र घालवलेला वेळ त्यांच्या दृष्टीने अनमोल होता. आता एकमेकींसोबत वेळ घालवणे त्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता. त्या आपल्या भावना आणि अनुभव शेअर करत, हसत-खेळत होत्या आणि सहजगत्या एका गोड बंधनात अडकल्या होत्या, जिथे त्या एकमेकींना आधार आणि मदत करत होत्या. इकडे प्रकाशजीही आपल्या पद्धतीने सुप्रियावर प्रेम करत होते. सुप्रिया, जी एक सक्षम आणि स्वतंत्र स्त्री होती, आपल्या जबाबदाऱ्या आणि नाती उत्तम प्रकारे सांभाळत होती. पण प्रकाशजींसोबत तिचा संवाद फक्त घरगुती जबाबदाऱ्या आणि छोट्या-छोट्या कामांपुरताच मर्यादित होता. एके दिवशी प्रकाशजींनी मोनिकाला सांगितले, बहू, अजितच्या खोलीतून हिशोबाच्या नोंदी असलेले लेझर घेऊन ये. मोनिका अजितच्या खोलीत जाऊन लेझर शोधू लागली. त्याच वेळी तिचे लक्ष पलंगाखाली ठेवलेल्या काही पुस्तकांकडे गेले. कुतूहलाने तिने ती पुस्तके बाहेर काढली. त्यात काही छायाचित्रे आणि कथा होत्या, ज्या पाहताच मोनिकाच्या मनात अस्वस्थता निर्माण झाली. तिने ती पुस्तके आपल्या जवळ ठेवली आणि विचार करू लागली की अजितविषयी अधिक जाणून घ्यायला हवे. तिला जाणवले की अजितचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि गूढ आहे. त्यामुळे ती त्याच्या जीवनाबद्दल अधिक जाणून घेण्यास उत्सुक झाली. पुस्तकाची पाने उलटताना मोनिकाला काही जुनी छायाचित्रे आणि चित्रे दिसली, जी तिच्या मनात वेगळ्या प्रकारच्या भावना जागृत करत होती. ती पटकन आपल्या खोलीत गेली आणि शांतपणे पुस्तक वाचू लागली. रात्रीपर्यंत मोनिका अजितबद्दल विचार करत राहिली. ती मनातच विचार करू लागली की तिने अजितशी बोलले पाहिजे, त्याच्या जीवनाविषयी समजून घ्यायला हवे. इकडे खालच्या खोलीत सुप्रिया प्रकाशजींसोबत बसली होती. दोघे आपापसात गप्पा मारत होते. प्रकाशजी हसत सुप्रियाच्या खांद्यावर हात ठेवून तिला प्रेमाने स्पर्श करत तिच्याकडे पाहू लागले. याच वेळी
मोनिका खोलीच्या बाहेर उभी होती आणि दोघांची हसण्याची आवाज ऐकत होती. तिची मनःस्थिती काहीशी वेगळी होती, पण तिने स्वतःला समजावले की तिला याबाबत फारसे विचार करायचे नाहीत. ती आपल्या विचारांमध्ये गुंतून पुन्हा वरच्या मजल्यावर गेली. जेव्हा ती वर पोहोचली, तेव्हा तिने पाहिले की अजितच्या खोलीचे दिवे चालू होते. तिने हळूहळू खोलीकडे पाहिले आणि अजित काही पुस्तके वाचत होता. वाचता वाचता तो उत्साहित होत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव सतत बदलत होते. मोनिकाचा मनात संभ्रम होता, पण तिने आपल्या विचारांना शांत केले आणि ठरवले की तिला अजितशी नक्कीच बोलायचे आहे. तिने निर्णय घेतला की तिला अजितकडे जायचे आहे. तिने अजितला फोन करून सांगितले, "माझ्या पायाला थोडा त्रास होतोय, तू येऊ शकशील का? पण लक्षात ठेव, प्रकाशजी खाली झोपले आहेत. त्यांना जागे करू नकोस." अजितने काहीही प्रश्न विचारता सावकाश तिच्या खोलीत प्रवेश केला. अजितच्या मनात मोनिकेबद्दल एक वेगळे आकर्षण होते, पण त्याने कधीच ते व्यक्त केले नव्हते. त्याच्या मनात अनेक विचार यायचे, पण तो ते मनातच दडपून ठेवायचा. एक दिवस मोनिकाने त्याला बोलावले आणि म्हणाली, "अजित, आज मी जिन्यावरून घसरले आणि माझ्या पायाला खूप वेदना होत आहेत. थोडे तेल लावून मसाज करशील का?" अजितने कोणतीही शंका न बाळगता उत्तर दिले, "हो दीदी, लगेच येतो." तो पटकन तेलाची बाटली घेऊन आला. मोनिकाने त्याला सांगितले, "खोलीचा दिवा थोडा मंद कर, नाहीतर सुप्रिया वर येईल." अजितने लगेच दिवा मंद केला आणि हळूहळू तिच्या पायांची मालिश करू लागला. मोनिकाला जाणवले की जिन्यावरून पडल्याने वेदना फक्त पायांतच नव्हे, तर तिच्या कंबरेपर्यंत पोहोचल्या होत्या. ती म्हणाली, "थोडी मसाज गुडघ्यांच्या वर आणि कंबरेवरही करून दे. दुखणं वरपर्यंत पोहोचलं आहे." असं म्हणत मोनिका आरामात आडवी झाली, जेणेकरून मसाज व्यवस्थित होऊ शकेल. अजित तिच्या बोलण्याप्रमाणे हळूहळू तिच्या पायांवर आणि कंबरेवर तेल लावून मसाज करत राहिला. तो पूर्ण गांभीर्याने आणि लक्ष देऊन हे करत होता, जेणेकरून तिला आराम मिळेल. मोनिका थोडी निर्धास्त होत म्हणाली, "जर करत आहेस, तर नीट कर, नाहीतर." अजितने आपली गती थोडी वाढवली आणि मसाज पूर्ण केला, जेणेकरून मोनिकाला सैल वाटेल. मोनिकाने अजितला सांगितले, "इथे व्यवस्थित मसाज कर आणि वर बेडवर येऊन बस, म्हणजे मला जास्त आराम मिळेल." अजित थोडासा संकोचत, पण मोनिकाच्या बोलण्याप्रमाणे तिच्या पिंड्यांवर तेल लावून मसाज करू लागला. त्याला वाटत होतं की ही एक साधीच गोष्ट आहे, पण त्याचं हृदय जोरजोराने धडधडत होतं. तेवढ्यात मोनिका अचानक पलटली आणि अजितच्या टी-शर्टचा कॉलर पकडत हळूच म्हणाली, "तू कोणत्या प्रकारच्या पुस्तकं वाचतोस? मी तुला पाहिलं आहे." अजित थोडासा घाबरत म्हणाला, "मी काही विशेष करत नव्हतो." त्याला समजत नव्हते की आता तो काय बोलेल, कारण त्याच्या मनात काहीतरी वेगळं चाललं होतं. त्याला हे स्वप्नासारखं वाटत होतं. तेव्हाच मोनिका म्हणाली, "चल, आता एवढं निरागस नको बनूस. पटकन नीट मसाज कर, जेणेकरून मला बरं वाटेल." अजित तिच्या बोलण्याचा अर्थ समजला आणि पुन्हा मसाज करू लागला. थोड्या वेळाने मोनिकाने गंभीर स्वरात म्हटलं, "तुला आता इथून निघायला हवं आणि या गोष्टीबद्दल कुणाशीही काही बोलायचं नाही, नाहीतर तुला हे घर सोडावं लागेल." अजित पटकन स्वतःला सावरत, आपल्या कपड्यांना नीट करत तिथून निघून गेला. मोनिका देखील उठली आणि आपल्या खोलीत जाऊन झोपायच्या तयारीला लागली. तिने दिवसभराचा थकवा घालवण्याचा प्रयत्न केला आणि स्वतःला सैल सोडून दिले. सकाळी सुप्रिया हस्त मोनिकाला म्हणाली, "रात्री तुझ्या खोलीत काही हलचल जाणवत होती. बहुतेक तू टीव्हीवर एखादी फिल्म पाहत असशील. पुढच्या वेळी आवाज जरा कमी ठेव." मोनिका हस्त म्हणाली, "मी तर खाली पाणी घ्यायला आले होते, पण तुमच्या खोलीतही काही जरा जास्तच आवाज येत होता." सुप्रिया हस्त म्हणाली, "प्रकाशजी प्रयत्न तर करत होते, पण काही जमत नव्हतं. त्यांच्याकडून फार काही अपेक्षा नाही, उलट तेच अस्वस्थ होतात. मी विचार करत होते की तुझ्याकडे येऊ, पण प्रकाशजींनी दाराची कडी इतक्या जोरात लावली की उघडलीच नाही."
हे ऐकून मोनिका थोडी निर्धास्त झाली आणि मनात विचार करू लागली, जर दीदी खरंच आली असती तर काय झालं असतं. मग मोनिकाने सुप्रियाला म्हटलं, मला आता हे सगळं सहन होत नाही. कधी कधी वाटतं की सगळं सोडून पळून जावं किंवा अनुरागपासून वेगळं व्हावं. हे ऐकून सुप्रिया काही क्षण शांत राहिली, मग तिने मोनिकाचा हात धरला आणि तिला आपल्या खोलीत नेऊन दार बंद केले. मग तिला घट्ट मिठी मारली आणि दोघीही भावूक होऊन रडू लागल्या. सुप्रियाने हलक्या आवाजात म्हटलं, कुठे जाशील वेडे? बाहेरची दुनिया तुला जगू देणार नाही. इथे आपण दोघी राणीसारखं जगतो. काही अडचणी आहेत, पण आपण मिळून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. दोघी एकमेकींना सांभाळत तशाच मिठीत राहिल्या. मोनिकाने मग सुप्रियाला म्हटलं, चल, आता याबद्दल जास्त विचार नको करू. आज रात्री मी तुझ्या खोलीत येईन. आपण दोघी एकत्र राहू. सुप्रिया हलकं हसली आणि म्हणाली, ठीक आहे. आज रात्री काहीतरी खास आणेन. मोनिका हे ऐकून हसू लागली. दिवसभर अजित मोनिकासमोर यायचं टाळत होता. दुपारी जेवणासाठी तो आला तेव्हा मोनिकाने त्याच्या जेवणात जरा जास्तच मिरची टाकली. अजितने पहिला घास तोंडात टाकताच त्याच्या डोळ्यात पाणी आलं. शेजारी उभी असलेली सुप्रिया म्हणाली, काय झालं? अजित हळू आवाजात म्हणाला, लागतन्य भाजी जरा जास्तच तिखट झाली आहे. मोनिका हसत म्हणाली, आत्ताच तर प्रकाशजी खाऊन गेले, त्यांनी काही म्हटलं नाही. बहुतेक तुझ्या तोंडाला जखमा झाल्या असतील, म्हणून तुला भाजी तिखट लागते. अजित काही बोलला नाही. कसंबसं जेवण संपवलं. मग मोनिका म्हणाली, वर माझ्या खोलीत ये, मी तुला औषधं देईन, तोंडाला लाव, ब्र वाटेल. असं म्हणून ती वरच्या खोलीत निघून गेली. रियाने अजितला जबरदस्तीवर तिच्या खोलीत पाठवलं आणि म्हणाली, जा, वहिनीकडून औषधं घे, नाहीतर त्रास होईल. अजित वरच्या खोलीत गेला तेव्हा मोनिकाने त्याला पकडलं. अजित गयाव्या करत म्हणाला, वहिनीजी, आता सोडून द्या. प्रकाशजी माझी वाट पाहत असतील. मोनिका म्हणाली, आत्ता रात्री इतक्या उशिरा जाऊन काय करणार? अजित म्हणाला, मालकांच्या पायाला मसाज करायची आहे. मोनिका म्हणाली, सर्वप्रथम मला खुश कर, मग जा. 10 मिनिटांनी ते दोघं खाली आले. रात्रीचं जेवण झाल्यावर सुप्रियाने प्रकाशजींना सांगितलं, आज रात्री मी मोनिकासोबत झोपायला जाणार आहे. तब्येत जरा बरी वाटत नाहीये. असं म्हणत सुप्रिया वर गेली. मोनिका तिची वाट पाहत होती. तिने दरवाजा लावला आणि सुप्रियासोबत बेडवर बसली. सुप्रियाच्या हातात एक पिशवी होती. त्यात काहीतरी होतं. बघितल्यावर वाटलं की त्यात केळी आहेत. मोनिकाने विचारलं, हे काय आहे? सुप्रिया हसत म्हणाली, आत्ता दाखवते. मग मोनिकाने अलमारीतून एक नाईटी काढली आणि सुप्रियाला देत म्हणाली, तू फ्रेश होऊन ही घाल. सुप्रिया हसली आणि म्हणाली, आपल्याला याची काय गरज? पण मोनिकाने आग्रह केला, म्हणून तिने ती घातली. आता त्या दोघी कॉलेजच्या मैत्रिणींप्रमाणे दिसत होत्या. दोघीही हसतस्त बेडवर बसल्या आणि टीव्ही पाहू लागल्या. मग जे नेहमी होतं तेच झालं. संधी पाहून मोनिका म्हणाली, दीदी, तुझा नवरा तरी तुझ्यासोबत आहे, पण मी काय करू? हे ऐकून सुप्रिया शांत झाली आणि विचार करू लागली. तेव्हाच मोनिकाने अजितच्या विषयीची गोष्ट तिला सांगितली. मग सुप्रिया तिला मिठी मारत म्हणाली, दीदी, यात माझी चूक आहे, पण मी काय करू? लग्नाआधीही मी एकटी होते आणि लग्नानंतरही एकटीच आहे. लग्नाआधी मैत्रिणींच्या गप्पांनी मन रमवायचे, पण लग्न झाल्यावर नव्याचं प्रेमही मिळालं नाही. अनुराग मला अजिबात प्रेम करत नाही. तो म्हणतो, बाळ होऊ दे. मी पण अट घातली आहे की जोपर्यंत तो मला आपल्यासोबत ठेवलं नाही, तोपर्यंत मी बाळ होऊ देणार नाही. मोनिका पुढे म्हणाली, दीदी, या माणसांवर काहीही भरवसा ठेवता येत नाही. कधीही आपल्यावर आरोप करू शकतात की बाळ आपलं नाही. हे ऐकून सुप्रिया विचार करू लागली आणि अजितच्या बाबतीत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायला लागली. तिने मोनिकाकडून सगळी माहिती घेतली आणि शेवटी तिला मिठी मारत म्हणाली, तू तर अफलातून काम केलंस.
मग ती म्हणाली, आता स्वतःला एकटी समजू नकोस, या कामात मी तुझ्यासोबत आहे. असं म्हणून दोघींनी एक योजना तयार केली. दुसऱ्या दिवशी मोनिकाने अजितला समजावलं की रात्री 10च्या सुमारास सर्व झोपल्यानंतर स्वच्छ होऊन तिच्या खोलीत यावं. आज माझ्या शरीरात खूप दुखत आहे. पुन्हा मसाज करायची आहे, असं तिने सांगितलं. रात्री मोनिकाने लवकर जेवण संपवलं आणि खोलीत जाऊन आंघोळ करून एक सुंदर नाईटी घालून बेडवर झोपली. ती निघत असताना तिने नजरांना सुप्रियाला खूण केली होती. किचनचं काम संपवल्यावर सुप्रिया खोलीत आली तेव्हा तिने पाहिलं की प्रकाशजी हातात दारूचा ग्लास घेऊन बसले होते. आज सुप्रियाने त्यांना काहीही बोललं नाही. उलट त्यांनी पहिला ग्लास संपवताच तिने त्यांना मोठा पेग करून दिला. प्रकाशजी तिच्या या वागण्याने आश्चर्यचकित झाले. आज तू एवढ्या चांगल्या मूडमध्ये कशी? सुप्रिया हसत म्हणाली, जेव्हा तुम्ही पिता तेव्हा मला जास्त आराम मिळतो. हे ऐकून प्रकाशजी खुश झाले आणि अजून 2-3 पेग घेतले. मग बेडवर पडल्यावर यांचे घोराटे ऐकू येऊ लागले. इकडे अजितने पाहिलं की सुप्रिया किचनमधून बाहेर जात आहे. मग तो सावधपणे मोनिकाच्या खोलीकडे निघाला. मोनिकाने त्याला आत बोलावलं आणि दार बंद केलं. आज कोणालाही घाई नव्हती, पण तरीही अजित घाबरलेला होता. मोनिका हसत म्हणाली, इतका का घाबरतो आहेस? हा तुझाच खोली समज. काही वेळाने अजित सामान्य झाला. बाहेरून हलकीशी प्रकाशाची तिरीप आत येत होती. दोघं अजून बोलत होते. तेवढ्यात अचानक दरवाजा उघडला आणि सुप्रिया आत आली. सुप्रियाने लाईट लावली आणि पाहिलं की अजित मोनिकासोबत आहे. अजितला याची कल्पनाही नव्हती की सुप्रिया अचानक येईल. तो घाबरून थरथर कापू लागला. सुप्रियाने संतापून त्याच्या गालावर जोरदार चापट मारली. घाबरलेला अजित पटकन आपले कपडे सावरत तिथून पळून गेला. सुप्रियाने दरवाजा बंद केला आणि लाईट बंद केली. मोनिका हसत म्हणाली, दीदी, जर 5 मिनिटं उशिरा आली असतीत तर बरं झालं असतं. सुप्रियाने तिच्याकडे रोखून पाहत म्हटलं, मी आता निघते, पण अजितला लगेच खाली पाठव आणि सांग की माझी माफी माग, नाहीतर सकाळ होताच त्याची हकालपट्टी करीन. मोनिकाने ताबडतोब अजितला फोन केला आणि बोलावलं. अजित घाबरून खाली आला. खोलीतून प्रकाशजींच्या घोराट्यांचा आवाज येत होता. सुप्रिया बाजूच्या सोफ्यावर बसली होती. अजित आत शिरला आणि ताबडतोब तिच्या पायांवर कोसळला. मालकीण, कृपा करा. मी तुमचं गुलाम होऊन राहीन, पण मला माफ करा. सुप्रिया हसत म्हणाली, ठीक आहे, मी कुणालाही काही सांगणार नाही, पण आजपासून तू माझी देखील तशीच सेवा करशील, जशी मोनिकाची करत होतास, आणि आजपासून प्रकाशजींपेक्षा माझा जास्त वफादार राहशील. बोल. मान्य आहे, अजितने मान झुकवत उत्तर दिलं. तुमचे जे म्हणणं असेल तसंच करीन. सुप्रियाने आदेश दिला. चल, आता माझी मालिश कर. आज दिवसभर खूप काम केलं, थकल्यासारखं वाटतंय. आणि हो, जर प्रकाशजी जागे झाले तर सोफ्याच्या मागे लपून बस, बाकी मी बघते. अजित मालकिणीच्या आज्ञेचं पालन करू लागला. सुप्रिया विसरली होती की प्रकाशजी बाजूला झोपले होते. तेव्हाच अचानक प्रकाशजी करवट घेत म्हणाले, कुठे गेलीस सुप्रिया? सुप्रियाने लगेच अजितला वर जाण्याचा इशारा केला. सकाळी जेव्हा मोनिका आणि सुप्रिया एकमेकींना भेटल्या तेव्हा दोघी एकमेकांकडे पाहून हसल्या. सुप्रियाने मोनिकाला सांगितलं, आता अजितच्या समोर असं वागायचं की त्याला समजणार नाही की मी त्याला माफ केलं की नाही. आणि जेव्हा तू त्याला मसाजसाठी बोलवशील तेव्हा आधी मला सांग. मोनिकाने मान हलवत म्हटलं, ठीक आहे दीदी. सुप्रिया पुढे म्हणाली, आणि जेव्हा मी त्याला बोलावेन तेव्हाही तुला आधी सांगीन. अजितला कायम आपल्या धाकात ठेवायचं. दोघी सासूसून आपली ही युक्ती यशस्वी झाली म्हणून आनंदाने एकत्र राहू लागल्या. मित्रांनो, या गोष्टीचं उद्दिष्ट कोणाचंही मन दुखावणं किंवा कोणत्याही अनैतिक गोष्टींचं समर्थन करणं नाही, फक्त तुम्हाला जागरूक करणं आणि सतर्क राहण्याचं स्मरण करून देणं आहे.
समाजात अशा घटना टाळण्यासाठी तुम्ही सतर्क राहा आणि इतरांनाही सतर्क करा. जर तुम्हाला माझी ही गोष्ट आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या गोष्टीसह. धन्यवाद.